मनःशांतीसाठी स्वामी उपदेश. जीवनात कितीही धावपळ असली, कितीही चिंता आणि काळजी असली तरी माणसाला सर्वात जास्त गरज असते ती मनःशांतीची. मन शांत असेल तर प्रत्येक समस्या सोडवण्याची ताकद आपल्यात येते. स्वामी म्हणतात, मन शांत ठेवा, विश्वास ठेवा, कारण जेथे विश्वास असतो तिथेच मार्ग सापडतो. आजच्या काळात आपण सतत विचारात असतो, उद्या काय होईल, काम कसे होईल, लोक काय म्हणतील. पण या सगळ्या विचारांमुळे मन थकून जाते. स्वामींचा साधा पण खूप मोठा उपदेश आहे. जास्त विचार करू नका, जास्त विश्वास ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. काही गोष्टी वेळेवर योग्य क्षणी घडण्यासाठी असतात. स्वामी म्हणतात, जे घडतं आहे ते स्वीकारा आणि जे घडणार आहे त्यावर विश्वास ठेवा. मन शांत ठेवण्यासाठी या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, भूतकाळात जास्त राहू नका. जे झाले ते बदलता येत नाही, पण त्यातून शिकून पुढे जाता येते. दुसरी गोष्ट, भविष्याची चिंता करू नका. भविष्य अजून आलेलं नाही, त्यामुळे त्याची भीती बाळगू नका. आजचा दिवस खराब करू नका. आणि तिसरी गोष्ट, आजचा क्षण स्वामींना अर्पण करा. स्वामींचे नाव घ्या, 2 मिनिटे डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी, जे काही आहे ते तुमच्यावर सोपवतो आणि जे काही माझ्याजवळ आहे ते तुमच्यामुळेच आहे. खरं तर मनःशांती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे. जेव्हा माणूस स्वतःवरचा भार कमी करून देवावर ठेवतो तेव्हा मन हलके होते आणि जिथे मन हलके होते तिथेच आनंद येतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही एक ओळ मनात ठेवली तरी मनाचं धैर्य मिळतं. कितीही कठीण प्रसंग आला तरी वाटतं स्वामी आहेत, ते मार्ग दाखवतील. म्हणून रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. स्वामींचे नाव घ्या, शांत बसा आणि मनाला विश्रांती द्या. लक्षात ठेवा, मन शांत असेल तरच जीवन सुंदर वाटेल. स्वामी कृपेवर विश्वास ठेवा, कारण जिथे स्वामींचे नाव आहे तिथे भीती नाही, जिथे चिंता नाही तिथे फक्त शांती आणि समाधान आहे. शेवटी फक्त इतकेच म्हणूया, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.